परमश्रद्धेय रामदेवजी महाराज आणि आचार्य बाळकृष्णजी महाराज यांना साष्टांग दंडवत. आपण जसे पाहिले, योगाच्या साध्य करणारी कारण, तसं योग नष्ट करणारी कारण कोणते? अत्याहार प्रयासच प्रजलपो नियमाग्रह जन संग लवल्यंच षड्वीर योगो विनश्यती. काय आहे श्लोकाचा अर्थ? अतिआहार केलं आपलं पोट गडबड होतं, आरोग्य गडबड होतं, पचनशक्ती बिघडते. अतिआहार मुठभर अंडे भरपूर झालं, पण आपण खातो भरपूर आणि टाकतो भरपूर जास्त. अत्याहार प्रयासच जास्त बडबड करू नये, जास्त मेहनत करू नये. जास्त मेहनत सुद्धा आपल्या आरोग्याला घातक आहे. आपल्या शरीराच्या क्षमतेनुसारच आपण मेहनत केली पाहिजे. अत्याहार प्रयासाचं. प्रजल्पो जास्त बडबड करू नये. प्रजल्पो नियमाग्रह अतिनियम करणं चांगलं नाही. नियमाशिवाय पण राहू नये आणि अतिनियम करणं सुद्धा चांगलं नाही. अतिनियम करणं चांगलं नाहीच, पण नियमाशिवाय राहणं जास्त घातक आहे. नियम पाहिजे जीवनामध्ये. जर नियम नसेल तर आपलं आयुष्य आळणी झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं आयुष्याचं नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नियम पाहिजे. अत्याहार प्रयासच प्रजलपो नियमाग्रह जनसंग लवल्यंच षड्वीर योगो विनश्यती. जनसंग लवल्यंच, जास्त लोकांचा संघ. समजा मला 12वीत आहे, मी विद्यार्थ्याच्या संगत सोडली, मी बाकीच्या लोकांची संगत धरली तर मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. मी योगिक आहे तर मी योगा साध्याच्याच लोकांमध्ये राहिलं पाहिजे, तर माझा योग सिद्ध होईल. मला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्राच्या लोकांशी निगडीत मला राहिलं पाहिजे. त्या क्षेत्राच्या लोकांशी मला संबंध ठेवले पाहिजे. म्हणजे माझा जो आहे संबंध त्या क्षेत्राच्या लोकांसंग असायला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, कर्ण आणि दुर्योधन यांची जी संगत होती, हा संगतीचाच परिणाम आहे. म्हणजे जंग संघ लवल्यंच षड्वीर योगो विनश्यती. आजही म्हटलं जातं अर्जुनापेक्षाही कर्ण हुशार होता, परंतु त्याची जी संगत होती ती संगत खराब होती, म्हणून कर्णाचा नायनाट झाला. पण त्या ठिकाणी अर्जुन जरी कर्णापेक्षा थोडासा कमी हुशार असेल, पण तरीही अर्जुन त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ झाला. म्हणजे कर्म महत्वाचे आहे. कर्म जसे करत तसं फळ दे म्हणून. आणि संगत अतिशय महत्वाची. चांगली संगत ठेवा, चांगलं साध्य होईल. वाईट संगत ठेवा, वाईट होईल.